श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी म्हणतात, बाळा, आज ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यापर्यंत कुठल्याही क्षणी येत आहे. ती शक्ती तुला सहाय्य करायला, तुला मदत करायला तत्पर आहे. तू जेव्हा या ब्रह्मांडाकडे, देवाकडे काही अपेक्षा करतोस, काही प्रार्थना करतोस, त्या क्षणाला तुझ्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडू लागतात. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेला येऊ लागतात. त्या क्षणाला समजून जा की देव तुला मदत करत आहे. बाळा, आज जे काही ब्रह्मांड शक्ती तुला मदत करण्यासाठी आले आहे, स्वामीची शक्ती तुला सहाय्य करत आहे. तुला जे काही हवे आहे ते माग, इच्छा प्रकट कर आणि काही काळातच तुझी इच्छा पूर्ण करणारे काही संदेश आणि काही आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील. मनपूर्वक स्वीकार कर. स्वामी म्हणतात, बाळा, हे संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जेत राहू देण्यासाठी आहेत. बाळा, माझा मार्ग अगदी सोपा आणि सहज सरळ आहे. जर तुम्ही देवी शक्तीचे, स्वामी शक्तीचे नामस्मरण करत आहात तर देवी शक्ती कुठल्याही स्वरूपात तुम्हाला मदतीला येत आहे हे विसरू नका. तुम्ही जेव्हा देवाकडे चमत्कार मागता तेव्हा मागे सरकू नका. जेव्हा चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतात तेव्हा ते मनपूर्वक स्वीकार करण्याची तयारी ठेवा. माझे मार्गदर्शन तुला आशेने भरण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. जर तू सावध राहून हे ऐकले तर तुझ्या आयुष्यात होणारे बदल जे सुखकर आहेत ते तू माझ्या आशीर्वादाने प्राप्त करशील. स्वामी म्हणतात, बाळा, कुणीतरी तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट घेऊन येत आहे. ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे, पण तुमच्या दिशेने माझे चमत्कार घडू लागतील. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे. आनंद देणारी व्यक्ती तुमच्याकडे येत आहे जे तुम्हाला खूप काही आनंद प्रदान करणार आहेत. देवाचे आशीर्वाद कधी विपुल होत नाही. बाळा, तू या ब्रह्मांडातून देवाकडून जे काही शक्ती, जे काही आनंदाचे क्षण मागू इच्छित आहे ते तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहे. विश्वास ठेवा, देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच घडत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, अथंग आनंद आणि उपचार घेऊन मी आज रात्री तुमच्यापर्यंत आलो आहे. माझे आशीर्वाद या रात्रीतून तुमच्या जीवनातून ते क्लेश, ते दुःख, रोग नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने मी देत आहे. ते मनपूर्वक स्वीकार करा. तुम्ही माझ्या आशीर्वादात आनंदी असावे अशी मी अपेक्षा करतो. कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात. ज्यांना त्या आरोग्याची आवश्यकता आहे त्याचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल. वेदना संपतील, दुःख संपेल आणि कष्ट संपतील आणि सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती होईल. भगवंताचा दैवी आशीर्वाद स्वरूप मानून या संदेशाला स्वीकार कर. तुमच्या दिशेने जे अद्भुत, आनंदित आणि खूप काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवनात आनंद प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 444 असे लिहा आणि या संदेशाला लाईक करा. हा संदेश 5 जणांना शेअर करा. नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात देव तुमच्या दिशेने ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुम्हाला देऊ इच्छितात. ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात, आता निराशा सोडा, काळजी सोडा आणि तुमचे दुःख कमी होईल. कारण देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते समाधान, आनंद आणि आशीर्वाद देऊ इच्छितात. देवाचे चमत्कार जर तुम्ही या क्षणालाही स्वीकार करू इच्छित असाल तर काही क्षणात देखील तुमच्या दिशेने ते चमत्कार घडू लागतील. अगदी या रात्रीतून सुद्धा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील. तुमचा विजय निश्चित करण्यात आला आहे, कारण तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करत आहात. जो कोणी बाळ स्वामीचा प्रिय बाळ स्वामीच्या आज्ञेत वागतो, देवाचे म्हणणे
पालन करतो. देवाचा संदेश ऐकत आहे. त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग त्याच्यासाठी उघडल्या जात आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो जिथून तुझ्यासाठी येणारे आनंद असतील. तुला हवे असलेले आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या जीवनात येऊ लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही थकलेले असता, खूप काही चिंतेत असता, तेव्हा हे माझे परमपवित्र बोल असलेले संदेश ऐक. कारण हे संदेश ऐकल्याने तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होण्यास ते तुम्हाला सहाय्य होतात. बाळा, चिंता करू नको, कारण माझे तुला उत्साह वाढवणारे हे आशीर्वाद सतत येत आहे. माझे हे संदेश तुझ्या जीवनात ते परिवर्तन आणेल यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. तेव्हा पुढील काही काळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही समस्याचे तुम्हाला उत्तर प्राप्त होणार आहे. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, या क्षणाला तू कधी कधी घाबरतोस. काही गोष्टीचे भय तुला वाटू लागते. तुला खूप काही त्रास आहे असे जाणवू लागते. त्या क्षणाला देवाचे स्मरण कर. देवाचे नामस्मरण केल्यामुळे तुझ्यातील ती कमतरता नष्ट होईल आणि देवाचे सुखद अनुभव देणारे आशीर्वाद चमत्कार तुझ्या दिशेने प्रवाही होऊ लागतील. त्या प्रवाहात निरंतर होण्यासाठी तू सज्ज राहा, कारण निरंतर माझे आशीर्वाद तुझे कल्याणासाठी आहेत. बाळा, तुझी काळजी संपणारा हा दैवी संदेश तू जर शेवटपर्यंत ऐकलास तर उद्या सकाळी जेव्हा तुम्ही निद्रा घेऊन उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक अद्भुत आनंद, एक अद्भुत चमत्कार तुमची वाट पाहत असेल. तुम्ही आज सुखाची निद्रा, देव तुम्हाला या रात्रीतून आनंदाची, सुखाची आणि शांतीची निद्रा देऊ इच्छितात. कारण तुम्ही काही थकला असाल तर तुमचा थकवा या रात्रीतून स्वामीच्या आशीर्वादाने दूर करतील आणि तुमच्यासाठी ते प्रेमळ आणि मायेचे हात तुमच्यावरून फिरवल्या जाऊन तुम्हाला ते सुखाची निद्रा प्राप्त होईल. स्वामीच्या प्रेमात, स्वामीच्या आनंदात निद्रा घ्या. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू तुझ्या कुटुंबाची काळजी करतोस आणि माझ्याकडे ते सर्व काही आशीर्वाद मागू इच्छितो, तुला खूप काही चिंता, त्रास देते, त्या क्षणाला लक्षात घे की आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझे ते दुःख संपून जातात. तुझ्या कुटुंबासाठी माझे आशीर्वाद येत आहे. चमत्कार तुमच्या मार्गात आहेत. जर तुम्ही 2 पावले उचलून पुढे चाललात तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत येत आहे. माझे देवदूत तुमच्यासाठी ते सर्व काही द्यायला तयार आहेत. तुम्ही फक्त पावले टाकून पुढे चला. आत्मविश्वास आणि विश्वासाने देवावर श्रद्धा ठेवा. देव तुमच्या बाजूने कार्य करू इच्छितात. जर तुम्ही देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा. माझा देव महान असे कमेंट करायला विसरू नका. या रात्रीतून तुमच्या शत्रू पिढीचे शेवट केल्या जाईल. देवाचे आशीर्वाद तुमच्या शत्रूचे ते विचार शेवट करतील आणि तुम्हाला खूप काही आनंदाचे क्षण देतील. देव म्हणतात, बाळा, तुझी काळजी दूर करणारा हा संदेश या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल. तेव्हा तू मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक, कारण मी तुला ते सर्व काही आशीर्वाद देऊ इच्छितो, तेव्हा तू हा संदेश प्राप्त करशील. तुम्हाला या रात्री सुखाची निद्रा लागेल आणि जेव्हा तुम्ही खूप काही नकारात्मक विचार करत होता ते सर्व काही क्षणात तुमच्यातून दूर निघून जाईल. आणि माझे श्री स्वामी समर्थ नाम जप करत असाल तर माझ्या शक्तीचे वलय तुमच्या आजूबाजूला निर्माण होऊन तुमच्या जीवनातून ते दुःख कायमचे संपून जाईल. तुम्हाला माझ्या आशीर्वादाने सुखद अनुभव येऊ लागतील. ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश श्रद्धेने आणि आनंदाने ऐकलं आहे त्याच्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती येऊन त्यांना आज सुखाची निद्रा लागो. स्वामी देव त्याच्यावर माया करून आणि निरंतर त्याच्या कुटुंबाला आणि त्यांना विजय प्राप्त करून देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.